तर यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना बंदी असणार आहे। कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलंय। पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना निःशुल्क मंडप परवानगी आहे। तर गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक असावा असं बीएमसी कडून सांगण्यात आलंय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरून जोडलेत। निवृत्ती, काय सांगाल? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की सार्वजनिक उत्सव 2025 पूर्णपणे पर्यावरणपूरक व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। आणि या परिपत्रकामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपीच्या मूर्त्यांवरती पूर्णपणे बंदी असेल असं या परिपत्रकात म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे आगामी काळामध्ये राजकीय नेत्यांची आणि मूर्तिकारांची आणि संपूर्ण गणेशोत्सव मंडळांची काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की मागी गणेशोत्सव ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ज्या होत्या त्या मूर्त्या विसर्जन न करण्याचा उपनगरातील मंडळांनी निर्णय घेतला होता। त्यांनी त्यांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या तशाच त्यांच्या मंडपामध्ये ठेवल्या होत्या। कारण की जो कोर्टाने निर्णय जानेवारी महिन्यामध्ये दिला होता त्यामुळे पीओपीच्या मूर्त्या आम्ही विसर्जित करू देत नाही असं महानगरपालिकेने सांगितलं होतं। आणि त्याचाच हवाला देत आता महानगरपालिकेने जे आहे ते परिपत्रक काढलेलं आहे आणि पूर्णपणे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बंद असतील असं या परिपत्रकात म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे मूर्तिकारांनी जे आहे ते ह्या कोर्टाच्या निर्णयाचं पालन करूनच आपल्या मूर्त्या बनवाव्यात असं देखील या परिपत्रकात म्हटलेलं आहे। त्याचसोबतच मंडपाची परवानगी देत असताना अनेक नियम जे आहेत ते महानगरपालिकेने यामध्ये टाकलेले आहेत। परंतु ज्या पद्धतीने अनेक वर्ष धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।